सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा द्या। सुनेत्रा पवारांकडून उद्धव ठाकरेंना विनंती। काँग्रेसच्या नेत्यांना देखील पाठिंब्यासाठी विनंती करणार असल्याची माहिती। पोटनिवडणुकीचे दोन्ही उमेदवार उद्या दुपारपर्यंत जाहीर करणार। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती। पोटनिवडणूक लढण्यावरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठाम आहेत। आम्ही या संदर्भामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष शिंदेसाहेब यांच्याशी ही आमची भावना त्यांना कळवलेली आहे आणि त्यानुसार आज रोजी या संदर्भामध्ये चर्चा जरी सुरू असली तरी पक्षांनी दोन्ही ठिकाणी आपले उमेदवारांची चाचपणी केलेली आहे त्यांच्या आणि उद्यापर्यंत उमेदवाराचं नाव देखील आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे अंतिम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे जी भूमिका होती त्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे आणि या संदर्भामध्ये राज्यस्तरावरील सर्व आमच्या नेत्यांशी चर्चा झालेली आहे। राष्ट्रीय स्तरावर देखील या संदर्भामध्ये आमचा संवाद आहे आणि उद्या दुपारपर्यंत याचा अंतिम निर्णय हा घेतला जाईल। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जय पवारांनी बोलावली महत्त्वाची बैठक। बारामतीतील कसबा भवनामध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये बारामती मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार। बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसमधील 6 इच्छुकांकडून मुलाखती। 6ही जणांची नावं काँग्रेस हायकमांडला पाठवली। आज एकाच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याची माहिती आहे। सातारा जिल्हा परिषदेमध्ये आज 4 सभापती पदांसाठी निवड। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवरती आजची निवडणूक अधिकच संवेदनशील। त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये परिसरात 100 मीटरपर्यंत जमावबंदी लागू। प्रशासन अलर्ट मोडवरती। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेकडून सलग 2 दिवस पदाधिकाऱ्यांच्या बैठका। पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने आज देखील उदय सामंत यांच्या नेतृत्वामध्ये कोल्हापूरमधील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक। बंधू अशोक खरातवरती कांदा व्यापाराची फसवणूक केल्याप्रकरणी आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल। 60 लाखांची जागा वृद्धाश्रमाच्या नावे 22 लाखांना खरेदी आणि त्यानंतर प्लॉट विक्री व्यवसायामध्ये गुंतवणुकीचा आमिष दाखवून फसवणूक। सोलापूरच्या अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसंदर्भामध्ये तोडगा। जयकुमार गोरे आणि राजन पाटील यांची मध्यस्थी। शिवरायांचा पुतळा स्थलांतरित करण्यास मराठा समाजाचीही मान्यता। सोलापूरच्या माढ्यातील अंजनगाव मंदिराचे पुजारी फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे। शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाबाबत तोडगा निघाल्यानंतर 4 दिवसांनी आंदोलन मागे। माजी आमदार राजन पाटील सोलापूरच्या अंजनगाव खेलोब्यामध्ये स्थानिकांशी चर्चा केली। लोकांचं एकमत होईपर्यंत शिवरायांच्या पुतळ्याचं स्थलांतर होणार नसल्याचीही प्रतिक्रिया दिली। आता तो वाद मिटलेला आहे। आता पुतळा कुठं बसवायचा हा जो वाद होता तो मिटला असल्यामुळे आता पुतळा जे देवस्थानची जागा आहे त्या देवस्थानच्या त्या तिथून एक 20 फुटावरच रस्त्याच्या इकडच्या बाजूला आता जागा सगळ्यांच्या मतानं फिक्स केली आहे। त्याच्यावर आपण पुतळा बसवणार आहे। ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा उघड प्रचार करणं भोवलं। पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाकडून गटविकास अधिकारी ज्योत्स्ना खातून यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई। बुलढाणा मनसे जिल्हा संपर्क प्रमुखपदी बाळाभाऊ शेडगे यांची नियुक्ती। पक्षाकडून विदर्भातील 5 जिल्ह्यांमध्ये संपर्क प्रमुख नियुक्त। बुलढाण्यासाठी पुण्याचे माजी नगरसेवक बाळाभाऊ शेडगे यांची नियुक्ती। वनमंत्री गणेश नाईक आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊत पालघरमध्ये एकाच मंचावर। दोन्ही नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष। काही लपवण्यासाठी जातात तर काही वाचवण्यासाठी जातात असं गणेश नाईक यांचा टोला। ठाणे जिल्ह्याचा इतिहास जो सांगितला जातो तो खरा इतिहास आहे का? नाही। काही पदा करता जातात, काही लपण्या करता जातात, काही काय म्हणतात वाचण्या करता जातात। राजन काय बोलू मी? वाचण्या करता। विनायकराव माझी भाषा समजते का? समजते। कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून 14 मे पर्यंत सुरू राहणार प्रक्रिया। 5740 दूध संस्था गोकुळ दूध संघाशी संलग्न आहेत। पावसाळ्यानंतर निवडणूक होण्याची चिन्ह आहेत। पुण्यामध्ये एमआयटी स्कूल समोर मनसेचं आंदोलन। प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप। मनसे आणि पालक संघटनेकडून एमआयटी स्कूलच्या कोथरूडमधील कार्यालयासमोर आंदोलन।
सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गावरती बर्निंग कारचा थरार. आष्ट्याहून ईश्वरपूरकडे निघालेल्या ओमनी कारला अचानक आग. चालकानं प्रसंगावधान राखत सर्वांना खाली उतरवल्यामुळे अनर्थ टळलाय. सोलापूरमध्ये नातेपुतेजवळ कार अपघातामध्ये आई वडिलांसह विवाहित मुलीचा मृत्यू, जावई गंभीर जखमी. मुंबई इथल्या कुटुंबावरती काळाचा घाला. मुंबई इथून माळशिरसमध्ये येणाऱ्या कारच्या चालकाचा कारवरील ताबा सुटून गाडी ही कालव्यामध्ये पडली. नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू. अपघातातील मृत हे दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावचे रहिवासी. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि प्रशासनानं अपघातातील कार क्रेनच्या सहाय्यानं विहिरीमधून बाहेर काढली. दिंडोरीतील अपघाताप्रकरणी विहीर मालक राजेंद्र राजे याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. खासगी क्लास संचालक सचिन वडजे यांचीही चौकशी होणार. नाशिकच्या दिंडोरीतील विहीर दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांची मंत्री नरहरी झिरवाळांनी भेट घेतली. यावेळी स्थानिकांनी झिरवाळांना घेराव घालत त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. अतिशय उंची कमी आहे त्याची. अशा पद्धतीचं सगळ्या ज्यांनी तो स्पॉट पाहिला त्या सगळ्या तरुण मंडळीची एक इच्छा आहे का असं भविष्यात घडू नये, का त्यांच्या घराला त्यांनी कंपाऊंड केलं आहे आणि मग विहिरीला का कंपाऊंड करू नये, किंवा नगरपंचायतनं रस्ता हा विहिरीपर्यंत नेऊन तिथंच संपवला आहे. तो जर पुढंपर्यंत असता किंवा नगरपालिकेची जबाबदारी होती का त्यांनी संरक्षण त्या ठिकाणी करायला हवं होतं. याच्या अगोदरसुद्धा काही जनावरं पडले तर त्याच वेळेला ते व्हायला पाहिजे होतं, पण झालेलं नाही. ते त्याच्यावर विहीर मालकावर तसा गुन्हा दाखल केलेला आहे. एसी हॉलमध्ये लग्न करण्याचा हट्ट वरपक्षाच्या अंगलट. हट्टापायी लग्न मोडल्यानंतर वधू पित्याची मारेगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. नियोजित वर आणि त्याचे वडील आणि अन्य चौघांविरोधामध्ये हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल. लैंगिक संबंधांची मागणी करणारा लिपिक भूषण पाटील निलंबित. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांची कडक कारवाई. महिला कर्मचाऱ्याला करणाऱ्या कामावरून काढण्याची धमकी देत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. नांदेडमध्ये हाणामारीत 3घांचा मृत्यू. गँगवॉर असल्याची चर्चा. कॅनॉल रोडवरती मध्यरात्रीची घटना. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमसह वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल. ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाई सुद्धा झालेला होता MPDA आणि हद्दपार सारखा. आणि ह्या दोन्ही गँगची रायबलरीमध्ये E-स्क्वायर जवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साई लाला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज, हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू. दुसऱ्या बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली हॉस्पिटल. असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील सुजले गावातील यात्रेमध्ये किरकोळ वादामधून तुंबळ हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. किरकोळ कारणामधून 2 गट एकमेकांच्या विरोधामध्ये भिडले. पोलिसांनी मध्यस्थी करत ही हाणामारी थांबवली. कोल्हापूरमध्ये 2 गावांमध्ये वडाच्या झाडावरून वाद. 200 वर्ष जुनं झाड तोडण्याला मजरेवाडी गावकऱ्यांचा विरोध. रस्त्यावरील वाहनं दिसत नसल्यामुळे बस्तवाडचे गावकरी हे झाड तोडण्यासाठी आग्रही आहेत. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर कारवाई सोमवारपर्यंत स्थगित. जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका. शेवगाव उत्पादकांचं मोठं नुकसान. बडगाव तालुक्यातील गुढे परिसरामध्ये सर्वाधिक नुकसान. माझ्याकडे 2 एकर शेवगा शेती आहे. त्या शेवगा शेतीमध्ये या 2 दिवसामध्ये जोरदार वादळामुळे झाडाच्या पूर्ण फांद्या तुटून खाली पडल्या आहेत. त्याचबरोबर ज्वारी, बाजरी, गहू, केळी, गावरान आंबा इत्यादी पिकांना मोठा या परिसरामध्ये फटका बसलेला आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे. धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. अवकाळीचा फटका लिंबाच्या पिकांनाही बसलाय. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरती बाजारामध्ये लिंबाला मोठ्या प्रमाणावरती मागणी असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे लिंबू बागांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसलाय. गारपीटमुळे वारा वादळ होती, त्याच्यामुळे या फळपिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. वर्षभर या फळबागेचा आम्ही निगा राखतो, पाणी
खतं, निवारा सर्व गोष्टी करत असतो आणि ऐन वेळेस मोसमात आज बाजारपेठेला लिंबू आज तो मातीमोल झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर आमचं या लिंबूच्या बागेचं नुकसान झालेलं आहे. तरी प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर पंचनामे करावे व तात्काळ नुकसान जी भरपाई झालेली आहे ती भरपाई आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोचावी ही एक प्रशासनाकडे आम्ही मागणी करत आहोत. वाशिमच्या केकत उमरा भागामध्ये गारपिटीसह पावसाच्या सरी, त्यामुळे कलिंगड पिकांचं मोठं नुकसान. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांचं हजारोंचं नुकसान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा आंब्याला फटका. जिल्ह्यामध्ये 62 गावातील 954 शेतकरी बाधित, 832 हेक्टरवरती पिकांचं नुकसान. तातडीनं नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी आहे. अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका. तालुक्यातील नेरपिंगळाई या गावातील शेतकऱ्यांचं नुकसान. वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेमध्ये झाडं उन्मळून पडलेत, तर शेतामध्ये काढून ठेवलेला गहू, उन्हाळी कांदा आणि संत्र्याचं नुकसान झालंय. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा, केलसुरा, हिवरखेडा परिसरामध्ये गारपीट. पावसामुळे हळद पीक भिजलं, उत्पादन घटण्याची शक्यता. तर हळदीसह भाजीपाला आणि फळ पिकांचंही नुकसान. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. जिल्ह्यातील बीड, गेवराई, धारूर, वडवणी आणि आष्टी तालुक्याला तडाखा. ज्वारी, उन्हाळी बाजरी, गहू, हरभरा आणि फळबागांचं नुकसान झालंय. 237 हेक्टरवरती असलेल्या पिकांना पावसाचा फटका. सांगलीच्या जत तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाचा फटका. आमदार गोपीचंद पडळकरांकडून नुकसानीची पाहणी. मका, कांद्याचं नुकसान, तर आंबा आणि डाळिंबाच्या फुलांची गळती झाल्यामुळे बागायतदारांचं मोठं नुकसान. बीडमध्ये अवकाळी पावसामध्ये कोसळलेल्या सिग्नल प्रकरणामध्ये संबंधित कंत्राटदारावरती गुन्हा दाखल. नगर नाका परिसरामध्ये 13 कोटी रुपये खर्चून उभारलेला सिग्नलचा खांब हा अवकाळी पावसामुळे कोसळला. पुण्यातील मेसर्स जीपी टोनिक्स सिस्टीमचे पांडुरंग वाळुंज यांच्यावरती गुन्हा दाखल. वादळी वाऱ्यासह पावसाचा लग्न मंडपांना फटका. लग्न समारंभाच्या दिवसामध्ये ग्रामीण भागामध्ये शेत शिवारात असलेले मंडप कोसळले. कौलारू घरांचीही पडझड झाली आहे. शेती पिकांनाही फटका. अकोला जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस. शेतीसह घरांचं मोठं नुकसान. बार्शी टाकळी तालुक्याच्या सारकिन्नी गावातील 2 ते 3 घरांवरील पत्रे हे वाऱ्यामुळे उडाले, तर काही घरांवरती झाड पडल्यामुळे घरांचं नुकसान झालंय. भंडाऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी. मागील 2 दिवसांमध्ये पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मका, भाजीपाला आणि आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत. परभणीच्या गंगाखेडमध्ये विजेचा लपंडाव. शहरातील विविध रोहित्रांमध्ये वारंवार बिघाड होत असल्यामुळे वीज पुरवठा खंडित. उकाड्यामुळे नागरिक हैराण, तर वीज पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांकडून विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.